आता वाजले सकाळचे 4. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजले सकाळचे 4, सकाळचे का रात्रीचे 4 आणि मी निघालो आहे नाशिकला का निघालो आहे तुम्हाला पुढे पुढे समजेल, पुढे पुढे दाखवतो. पण सध्या पप्पा मला सोडायला येत आहे स्टेशनला, तिथून प्लेन नाही ट्रेननी नाशिक. भेटूया पुढे. गुड मॉर्निंग मुफासा, हॅलो, हाऊ आर यू बडी? अशा प्रकारे मला ट्रेन मिळाली आहे गोरेगाववरून. 4:26ची ट्रेन पकडली आहे गोरेगाववरून. ते दादरला आय गेस 5:56 पर्यंत मला सोडेल. तर आपली ट्रेन आहे तपोवन एक्सप्रेस, इथून दादर टू नाशिक. 5:42ची ट्रेन आहे. लगभग 9पर्यंत मला नाशिकला सोडेल. तर आता डायरेक्ट भेटूया दादरला. अँड आय डोंट नो की मी पुढे म्हणजे त्या ट्रेनमध्ये ब्लॉग करू शकणार का नाही, कारण चिपकून बसलेले असतात ना लोक. तर माहीत नाही, पण जमलं तर बघू. पण आपण निर्लज्ज आहे, आपल्याला काही लाज लज्ज शरम वगैरे काही नाही आहे. बघू पुढे, ठीक आहे. तो दोस्तों अभी दादर पहुंच गए. मराठी हां. तर मित्रांनो, आता मी दादरला पोचलो आहे. वाजले आहेत 5 झाले. तर अजून 40 मिनिट्स आहेत ट्रेन यायला. तर टाईमपासही ऑप्शन आहे. मी तसं जेव्हा काय ट्रेन येणार आहे ते बघा, तेव्हा बघा, बस एवढंच काम आहे. मित्रांनो, आजचा जो आउटफिट आहे हा नाही आहे. इथे थंडी आहे, मी बाईकने तिथं थंडी होती, तर ब्लॅक घातलं. नंतर जाऊन चेंज करणार ट्रेनमध्येच. दाखवलं तुम्हाला काय घालणार आहे, की उलटी दिसणार आहे. परिवारामध्ये काम येणारी पोचलो नाशिक रोडला. स्टेशनला पोचलो आहे आणि इथून 245A या नंबरची बस पकडून त्र्यंबकेश्वर साईडला मी निघालो आहे. पहिल्या बसमध्ये बसायला जागा नव्हती, पण जागा मिळाली आहे. सेटिंग यार, नाशिकमध्ये एवढं लवकर काय उघडत का नाही, म्हणजे दुकानं वगैरे किंवा काहीच. आय थिंक 10 वर्ष झाले तरी काही उघडलं नाही. आमची मुंबई बेस्ट आहे. आमच्या मुंबईमध्ये सगळं 8 वाजताच उघडून जातं. इथे काहीच उघडलं नाही आहे. दुकानं नाही किंवा काय असं रेस्टॉरंट वगैरे पण नाही उघडलेत, म्हणजे नाश्ता वगैरे करायला. छी नाही, म्हणजे नाशिक चांगली जागा आहे, पण ठीक आहे, मुंबईपेक्षा नाही. कपडे चेंज झालेले आहेत. ब्लॅकवरून तिथं पिंकी बनलेलं आहे असं वाटतंय. आपण इकडे जाऊन दाखवतो मला कुठे कसं काय. आणि माझी फ्रेंड पलक आता इथे पुढे भेटणार आहे मला म्युझियमकडे. तो तिकडे भेटवतो, माहिती नाही येणार का नाही. थोडीशी कॅमेरा शाळा आहे ना. आणि बघू बाकीचे काय, म्हणजे असं कोण आलं तर. पण मी कसं दिसतोय आहे पिंकी. केसांचं काय आहे तेच होते, आता येईल आपल्याला काय होतं आहे का. आणि दुसरी गोष्ट, नाशिकच्या एका बाबतीमध्ये मी मानतं, रोड मस्त आहे. नाहीतर मुंबईमध्ये रोडच नाही, नुसते खड्डे, नुसते मेट्रो लाईन हे ते. पण तिथे
रोड चांगले आहेत. मुंबई नाशिक पण आहे एक केस काय झालं छी, असं वाटतंय कापून टाकू का केस, पण नाही एकदम छोटा बाळ वाटतो ना, तर बिलकुल थोड्या दिवसात कापू बघू. पण केस खराब होत आहे त्या बघ आता काय भाई, मागासपासून नीट होतं यार, आता यानं उता आला. वृद्धि, वैभवी, कंगना, नवाज, निहाल, मेहमान. हेलो, ये देखिए कुछ याद आया क्या? आता आमचं फिरून झालेलं आहे म्युझियम. जास्त शूट नाही केलं, एकदम थोडंसं शूट केलं आहे. आणि तुम्हाला पलकला पलक आहे करते नीटकार असं. आता वाजलेत 5:45. माझी ट्रेन आहे इथून 6ची, गोरेगाव आय मीन कल्याणला जायला. तर आता मी इथून कल्याणला जाणार आहे. पण आय नो या ब्लॉगमध्ये जास्ती काही दिसलं नाही आहे, म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रॉपर काही इन्फॉर्मेशन वगैरे. बट मी कल्याणला जाऊन जर मला टाईम भेटला तर मी डिटेलमध्ये तुम्हाला पूर्णपैकी सांगेन कुठे कसं काय कसं जायचं सगळं डिटेलमध्ये सांगतो. फक्त शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. बाय नाशिक, सी यू सून. मित्रांनो, अशा प्रकारे मी पोचलेलो आहे रात्रीचे 9 वाजता. थांबा, कल्याण स्टेशनला आता पोचलोय, कारण इथून घरी जायला 1 वाजणार. त्यापेक्षा बेस्ट आहे मामाकडे राहूया, नंतर सकाळी उठून आरामात जायचं. मित्रांनो, आपल्याला कोण भेटलाय पहा. आता आम्ही कल्याण शहरात आलेलो आहोत. अरे कल्याण शहर, तिथे नुसतं ट्रॅफिक आहे. मित्रांनो, दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि मी इथे मामाच्या घरी आलेलो आहे. म्हणजे काल रात्रीच आलेलो, बट आता आम्ही जरासा टाईमपास वगैरे करून ते बसलो आहे. कारण सांगायचं होतं ना की कसा गेलो काय. म्हणजे गोरेगाववरून मी आय गेस 4:30ची ट्रेन पकडली. दादरवरून माझी ट्रेन होती तपोवन एक्सप्रेस 6 o'clockची, नाही 6 नाही 5:45ची. तिथून तिने मला सोडलं अराऊंड 9:15च्या आसपास मला तिकडे तिने सोडलं. आणि मग तिथून मी 2:45A ही बस पकडून म्युझियमला गेलो. ती बस जाते नाशिक रोड टू त्र्यंबकेश्वर. तर 2:45 आणि 2:45A या दोन्ही बसेस जातात. तर मी 2:45A बसनी म्युझियमपर्यंत गेलो आणि तिथून अराऊंड मला 50 मिनिट्स लागले तिथे पोचायला. मग
त्या म्युझियमची फीज होती 90 रुपीज पर पर्सन अडल्ट, आणि आय गेस 8 to 13 इयर्सचे जे आहेत मुलं त्यांचं थोडंसं कमी आहे, मला काही लक्षात नाही. तर तिथे फिरण्यासारखं मस्त आहे. म्हणजे मी प्रॉपर तिथे काय रेकॉर्ड नाही केलं, थोडं छोटे छोटे जे क्लिप्स आहेत ते तुम्ही बघितले असतील तेच रेकॉर्ड केलं. आणि मग तिथून सेम बस पकडून नाशिक रोड 50 मिनिट्स लागले सेम अराउंड. तर तिथून माझी परत ट्रेन होती 6 o'clockची तपोवन एक्सप्रेस. तिने मला इथे 8:45ला सोडलं कल्याण. आणि बस एवढंच होतं. म्हणजे म्युझियम छान होतं, फिरण्यासारखं आहे. तुम्हाला जर जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता तिथे. त्या म्युझियमची मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. जास्त वन डे ट्रिपसाठी छान आहे. बस थोडासा टाईम मॅनेजमेंट झाला ना की ओके. आता कारण मी आणि पलक गेलेलो तर कॉलेजच्या गोष्टी वगैरे बोलत होतो, तर आमचा टाईम थोडासा इथे तिकडे झाला. तर आणि एक आहे की बाजूला, सॉरी आज सर्दी झाली आहे, बाजूला त्या म्युझियमची लायब्ररी आहे, तिथे पण गेलेलो आम्ही. तर तिथे काही शूट नाही केलं मी तसा, पण लायब्ररी आहे. 30 रुपीज पर पर्सनची लायब्ररी आहे. बुक्स वगैरे आहेत, तुम्ही तिकडे बसून वाचू शकता. तिकडे तुम्हाला एक ॲग्रीमेंट साईन करावा लागतो. ॲग्रीमेंट साईन करून तुम्ही तिथे जाऊ शकता आरामात. म्हणजे ओके आहे, फक्त टाईम मॅनेजमेंट कुठून कसा तुम्हाला एक प्लॅन बनवून जावं लागेल. तसा हिशोबाने गेला तर वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे. आणि बस आता पुढे ब्लॉग बनेल का माहिती नाही, आय गेस बनेल, बघूया. आणि 25 आय गेस काला घोडाचा ब्लॉग येणार आहे. 26 RPL आहे आपल्या बिल्डिंगमध्ये. आणि त्यानंतर बघू कॉलेजचे ब्लॉग्स येतील कंटिन्यू, कारण मी जातो आहे. तर भेटूया पुढे. आता मित्रांनो, ॲज युजल मी व्लॉगची एंडिंग करायला विसरलेलो आहे. त्या दिवशी मी काही शूट केलं नाही. मामाच्या घरी गेलो, त्याचा करून खूप उशीर झालेला आणि मी खूप थकलेलो आणि डोकं पुरं अशी वाट लागलेली, कारण झोप झाली नव्हती. आणि नेक्स्ट डे थोडंसं असंच निघायची घाई होती आणि मामाकडे होतं म्हणून सगळं थोडंसं दादासोबत बोलत होतो, मामीसोबत बोलत होतो. त्या दिवशी मी इथे आलो पण, म्हणजे काल. तर परत सगळ्या फ्रेंड्सना भेटलो, म्हणजे नवाज बाहेर गेलेला तर त्याला भेटलो. बोलता बोलता मग कधी टाईम गेला का समजलं नाही. घरी येऊन परत झोपलो कारण सर्दी. तर आत्ता एडिटिंग करायला बसलेलो, म्हणजे ॲक्च्युली मी शूट करत होतो, पण काही म्हणजे असं आठवलं की हायला आपण तो व्लॉग बनवलेला नाशिकचा, तो त्याची एंडिंग नाही बनवली आहे. तर आता ही एंडिंग आहे. खूप कमी डिटेल दिली आहे मी या व्लॉगमध्ये, पण ठीक आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा नाशिकला परत जाऊ, कधी जाऊ काय माहिती, तर प्रॉपर एकदा डिटेल सगळे तसे कुठेही फिरायला गेलो तरी त्याची प्रॉपर डिटेल येईलच. सॉरी, यामध्ये काही जास्त नाही आलं, थोडेफार आहेत आणि थोडेफार क्लिप्सच आहेत. पण ते म्युझियम तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि बाजूलाच लायब्ररी आहे, तिथे पण जाऊन तुम्ही बुक्स वगैरे वाचू शकतात. तर नक्की जावा. आणि तर या व्लॉगसाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचा व्लॉग RPLचा असेल, 26 जानेवारीचा असेल. तर भेटूया. तब तक अस्ताला विस्ताला शकुंतला. बाय बाय.